आजच्या सकाळची सुरुवात तशी लवकरच झाली होती. आज सकाळी उठल्यानंतर सकाळी शाहू फ्रेश वगैरे झाला आणि भाऊला आज पाहिजे होती पावभाजी, तर शाहूसाठी पावभाजी केली. त्याच्यानंतर आज होता सण म्हणजे काय होतं, तर आज होतं होळी. आणि हा ब्लॉग एवढा लेट का टाकला, तर हा ब्लॉग लेट होण्याचं कारण म्हणजे मला बरं नव्हतं, त्याच्यामुळं ब्लॉग सगळे लेट झाले. सगळे ब्लॉग आहेत पण थोडे लेट येतील तुमच्यापर्यंत. तर हा होळीच्या दिवसचा ब्लॉग आहे. मी त्या दिवशी सकाळी उठले होते आणि उठल्यानंतर ही सगळी कामे आवरली. त्याच्यानंतर आज होळी होती, तर त्या निमित्ताने काही गोड करावं म्हणून बासंती केली. त्याच्यानंतर सगळं जेवणं वगैरे झालं, सगळं आवरून घेतलं आणि मी सप्तशतीचा पाठ चालूच होता माझा, तर त्या पाठाचे 2 अध्याय राहिलेले होते ते वाचून घेतले. त्याच्यानंतर गाय आली होती, तर त्यांना शाहूला म्हटलं आज नैवेद्य तूच दाखवू नये, तर शाहूने नैवेद्य दाखवला. आणि सगळं, तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की तूप काढलं होतं मी, ते तूप तापवायचं बाकी होतं, तर ते तूप फ्रीजमधून काढलं आणि आज आधी तापवून घेतलं. तर बघू शकता तूप किती मोठं तूप छान निघालं होतं. तर ते तूप तापून घेतलं. त्याच्यानंतर शाहूला कलर खेळायला जायचं होतं बाहेर, तर शाहू कलर खेळायला गेला आणि असा रंगबेरंगी होऊन तिकडून घरी आला. तर त्याने सुद्धा छान मजा केली आणि होळी छान आमची अशी पार पडली. त्याच्यानंतर संध्याकाळी याला स्नॅक्सला पाहिजे होते खाण्यात, तर त्याच्यासाठी स्नॅक्स काय बनवायचे म्हणून बटाटे उकडले आणि ते किसून घेतले. त्याच्यानंतर पोहे, त्यामध्ये मी बारीक चिरून कांदा टाकला, त्याच्यानंतर बारीक हिरवी मिरची टाकली आणि सांबार टाकला. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकलं आणि जिरं टाकल्यानंतर काळं मीठ आणि चवीनुसार आपलं साधं मीठसुद्धा टाकलं. तर हे सगळं मिक्स केलं. त्याच्यानंतर आपले खायचे जे पोहे असतात ना, ते बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये बारीक पीठ जे असतं पोह्यांचं ते मिक्स करायचं आणि तो गोळात 10 ते 15 मिनिट तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर मिरचीची जी थोडासा बारीक भुरका होता तो सुद्धा टाकला आणि धने पावडरसुद्धा टाकलं. हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ते 10 ते 15 मिनिट, हे बघू शकता पोह्यांचं बारीक छान कूट केलं होतं मी, म्हणजे पावडरच बनवली होती आणि ती पावडर त्यामध्ये मिक्स केली. 10 ते 15 मिनिट मस्त छान तो गोळा राहू दिला. त्याच्यानंतर त्याचे स्नॅक्स जशा आकाराचे पाहिजे तुम्ही तशा आकाराचे तळून घेऊ शकता. तर आजचा माझा होळीचा दिवस हा असा गेला. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा. तर माझा होळीचा ब्लॉग यायसाठी खूप वेळ झाला, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणते. आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवर नवीन असाल तर माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. जे यूट्यूब चॅनल आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. आणि असे नट्स मी त्याचे पाडून घेतले आणि त्याच्यानंतर तळूनसुद्धा घेतले आणि सगळ्यांनी छानपैकी स्नॅक्सची मजा घेतली, स्नॅक्स खाल्ले. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणसुद्धा खूप कमी केलं, कारण एवढे छान झाले होते ना, चवीला खूप छान झाले होते. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की टेस्ट सांगा की तुमची टेस्ट कशी झाली म्हणून. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू, नमस्ते.